शिवसेनेचे आमदार सुहास कांदेजी आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांची थेट बोलणार आहोत. छगन भुजबळ पुन्हा एकदा नाव चर्चेमध्ये आहे. नाराज आहेत प्रचंड आणि नाराज असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ओबीसी समाजाचा एक मोठा मेळावा जो आहे तो देखील नाशिकमध्ये भरवलेला आहे. भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने आहेत. एक मोठा निर्णय भुजबळ घेतील असं सांगितलं जाते. तुमची काय प्रतिक्रिया? मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो की ओबीसी समाजाचा मेळावा नाहीये, तो एका विशिष्ट समाजाचा मेळावा आहे. ओबीसी समाजाचा मेळावा नाहीये, विशिष्ट समाजाचा मेळावा आहे. आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी लोकसभेला महायुतीच्या विरोधात काम केलं, दिंडोरी लोकसभा आणि नाशिक लोकसभा, आणि याचे पुरावे आम्ही वरिष्ठांकडे पूर्वी दिले होते, आजही दिले. विधानसभेला सुद्धा त्यांनी विरोधात काम केलं, माझ्या विरोधात त्यांचा पुतण्या दिला, त्यांनी माझ्या इथे येऊन प्रचार केला, त्याचेही पुरावे आम्ही वरिष्ठांकडे दिले. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे विरोधात काम केलं, त्यांनी पक्षाबरोबर महायुतीबरोबर जी गद्दारी केली, त्या गद्दारीचं फळ त्यांना हे मिळालेलं आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाहीये, त्यामुळे प्रचंड नाराज आहे. तशी नाराजी देखील त्यांनी उघड करून हो, मंत्रिमंडळ म्हणजे काय, मंत्रिमंडळ त्यांच्या घरचं आहे काय? मंत्रिमंडळाला दरवेळेस स्थान ओबीसीच्या नावाखाली मुलाला राज्य याच्यावर घ्यायचं, विधान परिषदेवर घ्यायचं, स्वतःला मंत्रिपद द्यायचं, पुतण्या विरोधात गद्दारीत उभा करायचा, त्यांचे काय घरचे थोडी आहे. आणि ओबीसीच्या नावाखाली त्यांनी दुकान मांडलेलं आहे. हे दुकान बंद केलं अजितदादाने. मी अजितदादाचे आभार मानतो. ओबीसींवरती अन्याय केलाय, ओबीसीच्या नेत्यांवरती अन्याय केलाय, मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही म्हणून आम्ही कुठला एक मोठा वेगळा निर्णय आम्ही घेऊ शकतो असं मी देखील सांगितलं. आपल्याला हा प्रश्न विचारतो की किती ओबीसी घेतले? मला असं वाटतं मंत्रिमंडळामध्ये जे घेतले त्याच्यापैकी 60% ओबीसी आहे. एकट्या भुजबळांना दिलं म्हणजे ओबीसी दिलंय का दुकान मांडायला? नाही. तर असं मला वाटतं की आता तरुण ओबीसींना संधी दिलेली आहे, तरुण ओबीसी मंत्री झाले आणि ह्या महाराष्ट्राचा नक्कीच विकास होईल. आतापर्यंत भुजबळ कुटुंबाचाच विकास झालेला आहे, आर्थिक आणि राजकीय आणि सामाजिक. त्याच्यामुळे आता खरा ओरिजिनल ओबीसी आता विकास करतील. भुजबळ एक वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असं देखील सांगतात. काय होऊ शकतं? हो, भुजबळ ऍक्टर आहे. मी एक दिवस भुजबळला बोललो होतो आपल्या माध्यमातून, साहेब जर आपण दिसायला जर चांगले असतात तर आपण छान असे ऍक्टर झाला असता. दुर्दैवाने ते दिसायला चांगले नाही म्हणून ऍक्टर झाले नाही, परंतु त्यांच्यामध्ये ऍक्टिंग ही कुठून भरलेली आहे. ते ऍक्टिंग करतात. मी त्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो, तुम्ही फक्त राजीनामा द्या, तुमच्यात हिंमत असेल. त्यांच्यात हिंमतच नाही राजीनामा द्यायची. ते ऍक्टिंग करतात, ते राजीनामा देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, हा सुहास कांदे त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे आणि त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. एक कुठेतरी राजकीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय. एकूण सगळं कशाला कोण देतं त्यांना सहानुभूती? एक विशिष्ट समाज त्यांना सहानुभूती देतो फक्त, बाकी कोणी सहानुभूती देत नाही. भाड्याने लोक बोलवतात, रोजंदारी महिला आणि पुरुष बोलवतात आणि तर मेळावा करतात. आजच्या मेळाव्यात काही मोठा राजकीय निर्णय किंवा घेऊ भूकंप शकत नाही. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही घेऊन दाखवा. तर सुहास कांदे यांनी थेट भुजबळ यांना आव्हान दिलेलं आहे. मोठा निर्णय घेऊन दाखवा, राजीनामा घेऊन दाखवा. प्रत्यक्षात छगन भुजबळ हे काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नागपूर.